बातमी दरवाढीची आणि त्यातही साखरेच्या दरवाढीची। साखरेची दरवाढ ही सर्वसामान्यांच्यासाठी आव्हानात्मक बनली आहे। महागाईच्या दिवसांमध्ये साखरही महागत असल्याने अनेकांच्या खिशाला चाट बसते आहे। देशांतर्गत साखरेच्या मागणी आणि पुरवठ्याचा मेळ बसत नाहीये। साखरेच्या दराने उसळी घेतल्यामुळे काही ठिकाणी हा दर 72 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। मागच्या वेळेस मी साखर 40 ते 42 रुपयांनी नेली होती। यावेळेस मला अक्षरशः साखर ही 71 ते 72च्या घरात घ्यावी लागत आहे। मग हे साखरेसोबत इतरही भाव वाढले आहेत, जसे डाळी आहे, कडधान्य आहे। तर सरकारने याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचा भाव कमी करावा। आमचं महिलांचं बजेट आहे ते डायरेक्ट 500 ते 600 रुपयांनी वाढल्यामुळे सरकारने ह्याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचे भाव कमी करावे। मी जरी एक व्यापारी असलो पण मी एक शेतकरी देखील आहे। आपला देशच इतका सुसंपन्न आहे का आपल्याला आयात वगैरे करण्याची काही गरज नाही। जर आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांना जर ऊसाचा चांगला भाव दिला तर जे ऊस पिकवणारे शेतकरी जे आज द्राक्ष आणि कांदा पिकवायला लागले ते शेतकरी परत ऊसाकडे मर्च होतील आणि द्राक्ष, कांदा आणि ऊस या तिघांनाही भाव मिळेल। तर सरकारने ही उपाययोजना केली पाहिजे। आपला देशच खूप सुसंपन्न आहे, आपल्याला गरज नाही कुठली आयात करण्याची, पण याच्यावर सरकारने लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे।